जय श्रीराम मित्रांनो, आपलं स्वागत आहे वेब टेक्नॉलॉजी पार्ट 3 मध्ये। तर आपण प्रिवियस व्हिडिओमध्ये बघितलं की जे HTML चे किंवा एक इंटरनेटशी आपण कसे कनेक्ट होतो, IP ॲड्रेसचा यूज कसा करतो, IP ॲड्रेस म्हणजे काय, TCP/IP वगैरे आपण प्रिवियस व्हिडिओमध्ये बघितलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे आपण HTMLचा कोड यामध्ये करतो PC किंवा लॅपटॉपमध्ये, पण तोच कोड अँड्रॉइडमध्ये म्हणजे फोनमध्ये कसा रन करायचा, त्यासाठी कोणते ॲप्लिकेशन आहे ते आपण बघणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण प्ले स्टोअर ओपन करू। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्च करायचे वेब कोड आणि त्यापुढं -HTML आणि ते ऑलरेडी असेल, आणि जे आपल्याला दिसते वेब कोड हे आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे। ठीक आहे, तर याला इन्स्टॉल करू। 4.707 MBचे ॲप्लिकेशन आहे, लगेच इन्स्टॉलेशन होईल। हे ॲप्लिकेशन सिक्युअर आहे, तर या ठिकाणी आता ओपन करू। ओपन केल्यानंतर डायरेक्टली असं पेज दिसेल, तर साईडला एक ॲरो आहे, तो क्लिक करून ही फाईल म्हणजे तो जो कोड होता तो आपण कॅन्सल केला। आता या ठिकाणी साईडला 3 लाईनने यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही टॉपिक्स दिसतात, न्यू, ओपन, गो प्रीमियम, मोर ॲप्स आणि सेटिंग। तर आपल्याला यामध्ये न्यूवर क्लिक करायचे आहे। आता न्यूवर क्लिक केल्यानंतर आपण इथं वेब प्रोजेक्ट किंवा HTML फाईल, CSS फाईल आणि जावास्क्रिप्ट फाईल या 4 काम करू शकतो। तर आपल्याला बनवायची आहे सध्या HTML फाईल। तर HTML फाईलवर क्रिएट केल्यानंतर असं आपल्या समोर येतं। तर नेमच्या जागी आपल्याला आपल्या पेजचं नाव काय द्यायचं आहे, तर आपण या ठिकाणी देऊ शकतो। तर या ठिकाणी आपला व्हिडिओचा पार्ट 3 आहे, तर मी देतो पार्ट 3। ठीक आहे, आणि क्रिएट करतो। तर या ठिकाणी फाईलला ॲक्सेस द्यावा लागेल, तर ॲक्सेस फाईलवर क्लिक केलं आहे। त्यानंतर लास्टला वेब कोड आहे, तर इथून फाईलला ॲक्सेस द्यायचा आहे या ॲप्लिकेशनला फाईल यूज करण्यासाठी, आणि त्यानंतर इथं क्रिएट करायचं आहे। तर क्रिएट केल्यानंतर आपल्यासमोर असा कोड येईल, आणि वरती बघू शकता इथं रन करण्यासाठी ऑप्शन आहे, जे की दाबल्यानंतर इथं आपला प्रोग्राम रन होतो आहे। ठीक आहे, आणि या ठिकाणी आपला कोड राहील आणि या ठिकाणी आपलं आउटपुट येईल। तर या प्रकारे आपण या ॲप्लिकेशनचा यूज करून आपला HTMLचा किंवा CSS जावास्क्रिप्टचा प्रोग्राम करू शकतो आहे। तर या ॲप्लिकेशनचा यूज करून आपण HTML CSSचे कोड बनवू शकतो, पण मी आता सध्या PCचा यूज करणार आहे, लॅपटॉपचा। तर त्यामध्ये आपण VS कोडचा यूज करून प्रोग्राम्स बनवणार आहेत। तर आपला सेकंड टॉपिक आहे व्हॉट इज HTML। ठीक आहे, तर HTMLचा लॉंग फॉर्म आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, म्हणजेच HTML। तर हे आपण यूज कशासाठी करतो की जो आपलं वेब पेज असेल त्याच्यावर काही आयकॉन किंवा काही इनफुल फील्ड वगैरे डिस्प्ले करण्यासाठी आपण HTMLचा यूज करतो। तर HTMLचा यूज आपण वेब डेव्हलपमेंटसाठी करतो, आणि HTML ही 1990 मध्ये टिम बर्नेल-ली यांनी बनवली। त्यानंतर HTML includes tags, टेल द वेब ब्राउझर हाऊ टू डिस्प्ले द पेज। जे HTML आहे त्याचा आपण स्ट्रक्चर बघू HTMLचं। तर सर्वात प्रथम HTMLचा टॅग येतो। HTML म्हणजे इथं आपल्याला लेस दॅन,
त्यानंतर HTML आणि त्यानंतर ग्रेटर दॅन. तर आपल्याला हे कोणता पण टॅग लिहिताना इथं लेस दॅन आणि ग्रेटर दॅनचा यूज करायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्या टॅगचं नाव. ठीक आहे. तर स्ट्रक्चर बघतो आपण HTMLचं. तर सर्वात प्रथम इथं HTML आणि त्याच्यासोबत या ठिकाणी लास्टला HTML क्लोज होणार. आता ह्या दोन्ही HTMLच्या मध्ये आपला प्रोग्राम किंवा कोड येणार. तर HTMLच्या नंतर आहे हेड आणि हेडच्या आतमध्ये एक टॅग येतो टायटल. तर टायटल म्हणजेच आपल्या वेबसाईटचं नाव इथं आपल्याला टाकायचं आहे, काय असेल ते. तर इथं आहे माय फाईल आणि त्यानंतर जो टॅग आपण ओपन करू त्या टॅगचा क्लोज टॅग आहे. आणि क्लोज कसा करायचा, तर लेस दॅन स्लॅश आणि टॅग नेम आणि ग्रेटर दॅन या टाईपने, जसं की या टाईपने आपल्याला टॅगचा क्लोज करायचा आहे आणि या टाईपने आपल्याला टॅगचा ओपनिंग करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर टायटल झालं आहे, या ठिकाणी हेड आहे. तर ह्या ठिकाणी आपण हेडला क्लोज केलं आहे. हेड नंतर स्टार्ट होतो आहे बॉडी पार्ट. आता हा बॉडी पार्ट चालू झाला आहे. तर या बॉडी पार्टमध्ये आपल्याला जे काही कोड लिहायचं तो आपण लिहायचा आणि त्यानंतर बॉडी पार्ट क्लोज करायचा. तर हे आहे स्ट्रक्चर ऑफ HTML. चला तर आपण डायरेक्टली क्रोम ब्राउझरवर बघू कोणतं HTML आहे, कोणतं हेड आहे, कोणती बॉडी आहे. ठीक आहे. तर चला, तर आपण आता काय करणार आहोत, आपण जे स्ट्रक्चर बघितलं आत्ता HTMLचं ते डायरेक्टली आपण इम्प्लिमेंट करून पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम काय करू, एक फोल्डर ओपन करू इथं आणि एक न्यू फोल्डर बनवू ज्यामध्ये आपले सर्व पार्टचे व्हिडिओज किंवा मग आपले सर्व कोड्स असतील. ठीक आहे. तर Ctrl+Shift+N ने आपण डायरेक्टली न्यू फोल्डर बनवू शकतो. या ठिकाणी वेब टेक नावाचं एक फोल्डर बनवू आणि त्याला सिलेक्ट करू. ठीक आहे. सिलेक्ट फोल्डर. आता यामध्ये आपले सर्व फाईल्स जे कोड करू आपण डेली ते या ठिकाणी अवेलेबल राहतील. तर आजचा आपला आहे पार्ट 3. तर या ठिकाणी देऊ पार्ट 3.html आणि एंटर. तर या ठिकाणी आपण सिम्बॉल पण पाहू शकता, त्याचा या प्रकारे सिम्बॉल आलेला आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी HTML जसं की आपण ज्या स्ट्रक्चरमध्ये बघितले आता, तर फर्स्टला HTML होतं. तर या ठिकाणी करू HTML. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही या सजेशन करते HTML, HTML5, HTML, XML. आता अदर जे टेक्स्ट एडिटर्स आहे, तर काही टेक्स्ट एडिटर असा सपोर्ट करत नाही. यासाठी आपण VS कोडचा यूज करतो. आता या ठिकाणी HTML लिहिलं आहे फक्त आणि HTMLच लिहिलं आहे आणि एंटर केलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता HTMLचा ओपनिंग पार्ट आणि क्लोजिंग पार्ट लगेच क्रिएट झाला आहे. ठीक आहे. तर आता HTMLचा पार्ट क्रिएट झाला आहे. आता याला आपण काय करू, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करू. ठीक आहे. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. जेणेकरून काय होईल, हा जो आपला प्रोग्राम आहे हा आपल्याला डायरेक्टली वेब ब्राउझरवर डिस्प्ले होईल. तर या ठिकाणी बघू शकता वरती पार्ट 3.html नावाने आपलं इथं दाखवते आणि इथं आपला जो सर्व्हर ज्याने रन केला आहे तो IP ॲड्रेस इथं डिस्प्ले होते. ठीक आहे. आणि इथं पण तो ॲड्रेस डिस्प्ले होतो आहे, आपला लोकल ॲड्रेस आणि त्याचा पोर्ट नंबर. या ठिकाणी पोर्ट नंबरसुद्धा बघू शकता तुम्ही 5500. ठीक आहे. आता याच्यानंतर दुसरा पार्ट आहे HTML नंतर हेडचा. तर या ठिकाणी करू हेड. हेडच्या पार्टमध्ये आपण काय घेतलं होतं, टायटल.
ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आता टायटल देऊ माय फर्स्ट किंवा मग माय प्रो नाव देऊ इथं. ठीक आहे. आता याला सेव्ह करू आपण. कंट्रोल-S यूज करून याला सेव्ह करायचं आणि आपल्या वेब पेजवर जायचं आणि इथं आपल्या वेब पेजला फक्त रिफ्रेश करायचं. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही माय प्रो. याच्या अगोदर इथं काय होतं, हे होतं 127.0 जो IP ॲड्रेस, त्यानंतर पोर्ट आणि त्याच्यानंतर आपल्या फाईलचं नाव इथं डिस्प्ले होत होतं माय प्रोच्या जागी. पण मग ज्या टाईमला आपण या ठिकाणी हेड घेतलं आहे आणि हेडमध्ये टायटल दिलं आहे, त्या टाईमला या ठिकाणी काय चेंजेस झाले, माय प्रो डायरेक्टली आपण टाईप केलेलं नाव इथं डिस्प्ले झालं आहे. आता याला चेंज केलं आहे, समजा डॉट डॉट दिले मध्ये आणि सेव्ह केलं आहे आणि या पेजला रिफ्रेश केलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता डॉट डॉटसुद्धा इन्सर्ट झाले इथं. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आहे आपला बॉडी टॅग. कोणता? बॉडी टॅग. हेड झाल्यानंतर हेड क्लोज केला आणि खाली बॉडी स्टार्ट केलं आहे. ठीक आहे. आता बॉडी टॅगमध्ये काय आहे, तर असं टाईप केलं आहे काहीतरी सेंटेन्स. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे बॉडी पार्टमध्ये येतं. जे पण आपण काही टाकू याचा बॉडी टॅगच्या आतमध्ये, ते सर्व या ठिकाणी डिस्प्ले होणार आपल्याला खाली. ठीक आहे. वरती हेडचा पार्ट म्हणजे वरती हा टायटलचा वरचा पार्ट आपला जो टॅब आहे तो, त्यानंतरचा इथला जो पार्ट आहे तो म्हणजे बॉडीमध्ये येतो आणि HTML म्हणजे ऑल ओव्हर हे जेवढं पूर्ण पेज आहे हा सगळा पार्ट म्हणजे हा HTMLचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि हे जे डिस्प्ले होतं इथं, तर हा आपला पाथ आहे कम्प्युटरमधला. जर का आपण हीच फाईल जिथं सेव्ह असेल तिथून ओपन केली तर तो पूर्ण पाथ तिथं दाखवल. आणि आपण इथं लाईव्ह सर्व्हरने का बरं रन केलं आहे, तर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी फक्त कट केलं आहे. तर या ठिकाणाहून डायरेक्टली विदाऊट रिफ्रेश करता ते गायब झाले. या साठी आपण लाईव्ह सर्व्हरचा यूज करतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. HTMLचं स्ट्रक्चर सिम्पल फॉर्मॅटमध्ये होतं. आता नेक्स्ट आहे आपलं HTML डॉक्युमेंट बिगिन विथ HTML टॅग. तर हे काय आहे आपण बघूया. जे HTML डॉक्युमेंट आहे तर त्यामध्ये HTML आहे, यामध्ये दाखवलेलं आहे. HTML काय करतं, तर HTML टॅग टेल्स द ब्राउझर. HTML टॅग हा ब्राउझरला सांगतो की हाऊ टू प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑन वेब ब्राउझर. म्हणजेच की HTML टॅग हा ब्राउझरला सांगतो की कशी इन्फॉर्मेशन वेब पेजवर डिस्प्ले करायची. ठीक आहे. त्यानंतर आहे हेड. तर हेड काय करतो, द सेक्शन कंटेन्स टायटल ऑफ द वेब पेज. जे हेड आहे ते वेब पेजचं टायटल हे कंटेंट करून ठेवतं, साठवून ठेवतं किंवा मग त्याच्यामध्ये ठेवतं. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे बॉडी. तर बॉडी टॅग काय करतं की इफ कंटेन्स द इन्फॉर्मेशन दॅट यू वॉन्ट टू डिस्प्ले ऑन वेब पेज. जे आपल्याला वेब पेजवर डिस्प्ले करायचं आहे कंटेंट किंवा मग काही इन्फॉर्मेशन असेल, ती इन्फॉर्मेशन हे बॉडी टॅग डिस्प्ले करण्यासाठी आपण यूज करतो किंवा इन्फॉर्मेशन त्यामध्ये टाकून आपण डिस्प्ले करतो. आता हा जो बॉडी टॅग आहे हा कंटेन करतो ऑल डॉक्युमेंट. जेवढे पण आपण वेब पेजवर बघतो, जसं की आपण यूट्यूब बघतो, अदर काही डाउनलोडिंग करत असलो क्रोमवरून किंवा काय कुठून, तर आपण बघतो वेगवेगळे तिथं टेक्स्ट असतात, हायपरलिंक असतात, परत इमेजेस असतात, टेबल असतात, लिस्ट असते.
तर हे सगळे कंटेंट कुठं असतात, तर हे सगळे कंटेंट बॉडीमध्ये असतात. आणि बॉडी टॅगचा सिंटॅक्स काय आहे, तर सिम्पली बॉडी क्लोज करायची आणि बॉडी ओपन आणि क्लोज, आणि एवढ्या पार्टमध्ये सगळे टेक्स्ट लिंक का परत हायपर लिंक अदर जे पण असेल ते सर्व. आता या बॉडी टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स आहे, तर ते ॲट्रिब्यूट्स बघू. आता इथं ए लिंक आहे, ए लिंकचा आपण कलर बदलू शकतोय. आता ए लिंक म्हणजे काय, तर जे आपण लिंक टाकू, ज्या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर दुसऱ्या पेजवर जाऊ, किंवा एखादी समजा यूट्यूबच्या व्हिडिओची लिंक टाकली, ती व्हिडिओच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या लिंकवर म्हणजे दुसऱ्या पेजवर जातो किंवा दुसरी ॲप्लिकेशन ओपन होती, तर त्या लिंकचा कलर कसा ठेवायचा हे आपण बॉडी टॅगच्या ॲट्रिब्यूटने सिलेक्ट किंवा मग ठेवू शकतोय. त्यानंतर बॅकग्राऊंड कलर, ठीक आहे. तर बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो कसा ठेवायचा हे आपण त्या टॅगने किंवा ह्या ॲट्रिब्यूटने ठरवू, ठीक आहे. त्यानंतर आहे लिंक, लिंकचा जो कलर आहे तो कसा बदलायचा. जी लिंक आहे, समजा आता आपण एक लिंक बघू, इथं एक www.yt.com, ठीक आहे. या ठिकाणी HTTP:// ठीक आहे. आणि ही टोटल एक लिंक आहे. तर या लिंकवर क्लिक नाही केलं तर कसा कलर राहील, आणि क्लिक केल्यानंतर कसा कलर होईल, तर क्लिक करण्या अगोदरचा हा कलर आहे आणि क्लिक केल्यानंतरचा हा कलर आहे. म्हणजे याने आपण क्लिक करण्या अगोदर कसा कलर ठेवायचा आणि क्लिक केल्यानंतर कसा कलर ठेवायचा हे आपण या दोन ॲट्रिब्यूट्सने करू शकतोय. त्यानंतर काही टेक्स्ट असतात, तर त्या टेक्स्टचा कलर कसा ठेवायचा काय ते सर्व आपण या टेक्स्ट ॲट्रिब्यूटने बघत असतो. आणि त्यानंतर आहे व्ही लिंक. तर हा व्ही लिंक ॲट्रिब्यूट काय, तर हा व्ही लिंक सेट करतो की आपण कोणत्या वेबसाईटवर गेलो आहोत, तर त्या वेबसाईटचा कलर हे व्ही लिंक सेट करत असतं, ठीक आहे. तर हे 6 ॲट्रिब्यूट्स आहे टोटल बॉडी टॅगचे. तर आपण हे 6चे 6 ॲट्रिब्यूट्स डायरेक्टली प्रॅक्टिकली बघू, ठीक आहे, जेणे की तुम्हाला पण समजेल. तर आपलं या ठिकाणी एक्झाम्पल रेडी आहे. तर या ठिकाणी बघू शकता की वेलकम टू माय व्हिडिओ हे एक आपल्याकडे हेडर आहे किंवा हेडिंग आहे. तर याचा कलर सध्या ब्लॅक आहे आणि बॅकग्राऊंडचा कलर आपला जो आहे तो पांढरा आहे, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी ॲट्रिब्यूट देतो कुठं, तर या ठिकाणी बॉडी टॅग बघू शकता, ठीक आहे. तर या ठिकाणी न्यू बॉडी टॅग घेतो मी, बॉडी, आणि इथं क्लोज होतो तो. त्यानंतर आपल्याला या बॉडीला खेटून आणि ह्या ग्रेटर दॅनच्या आतमध्ये या ठिकाणी आपले ॲट्रिब्यूट्स डिक्लेअर करायचे, ठीक आहे. तर मी आता इथं बॅकग्राऊंड घेतो BG कलर नावाने, ठीक आहे. BG इज इक्वल्स टू, आता समजा बॅकग्राऊंड घ्यायचा आपल्याला रेड, तर या ठिकाणी मी रेड करतो. तर आपण बघू शकता या ठिकाणी आपला सर्व बॅकग्राऊंड रेड झालेला आहे. तर हे कसं काय झालं आहे, तर आपण बॅकग्राऊंड ॲट्रिब्यूट घेतलं आहे आणि इथं डायरेक्टली चेंज केल्यानंतर कसं काय आलं आहे, तर मी हे जे पेज आहे ते ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलेलं आहे. त्याच्यामुळं डायरेक्टली आउटपुट ॲटोमॅटिकली डिस्प्ले होते किंवा सेव्ह केल्यानंतर तिथं ॲटोमॅटिकली चेंजेस होत असतात, ठीक आहे. आता दुसरं आहे आपलं टेक्स्ट, ठीक आहे. तर टेक्स्ट बघितलं आहे, तर या ठिकाणी करतो आहे टेक्स्ट, आणि टेक्स्ट करू आपण येलो, ठीक आहे, येलो, आणि याला करू रिलोड. तर या ठिकाणी बघू शकता आपले जे टेक्स्ट आहे ते येलो झालेले आहे. त्यानंतरचा नेक्स्ट आहे लिंक, व्ही लिंक आणि ए लिंक.
तर हे जे पार्ट आहे हे आपल्याला ज्या टाईमला आपण अँकर टॅगचा यूज करू त्या टाईमला हे आपल्याला डिस्प्ले करता येईल, किंवा अँकर टॅगचा यूज केल्यानंतर आपल्याला लिंक किंवा फिलिंग एलिंग त्या टाईमला यूज केल्यानंतर आपल्याला ते कलर चेंजेस करता येतील. ठीक आहे, तर तो पार्ट आपण नेक्स्ट पाहू ज्या टाईमला अँकर टॅग येईल. तर आता आपलं HTML डॉक्युमेंट बिगिन विथ HTML टॅग झालेलं आहे. आता नेक्स्ट आहे आपलं टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. जे टेक्स्ट आहे, समजा या ठिकाणी तुष आहे, तर हे सिंपल आहे. याच्या खाली अंडरलाईन किंवा तुष असं बोल्डमध्ये, जे की बोल्ड असेल किंवा इटॅलिक असेल, तर असे वेगवेगळे जे आहे किंवा काही सोल्युशन असतात केमिस्ट्रीमध्ये किंवा काय असे असतात, समजा 10⁻² किंवा 10 आणि डाऊनला 2 किंवा L डाऊनला 2 असे काही फॉर्म्युले असतात. तर ते कसे क्रिएट करायचे, ते कसं कोणता टॅग वापरायचा त्याच्यासाठी, तर आपण आता टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स पाहू. ठीक आहे, तर आपला पहिला टॅग आहे बी टॅग. आता बी टॅग डिफाईन काय करतो, इट डिफाईन बोल्ड टेक्स्ट. जे आपलं टेक्स्ट असेल ते बोल्ड करण्याचं काम हा बी टॅग करतो. याचा ओपनिंग आणि क्लोज पॉईंट या ठिकाणी बघू शकता, बी टॅग आणि हाय तुषार आणि बी टॅग या ठिकाणी क्लोज केला आहे. तर याचा आउटपुट कसं येणार, तर याचा आउटपुट बोल्डमध्ये येणार. जे पण काही टेक्स्ट असेल ते बोल्डमध्ये येणार. त्याच्यानंतर आहे आपला आय टॅग. ठीक आहे, तर आय टॅगचा सिंटॅक्स काय आहे आणि आय टॅग करतो काय, तर आपलं जे टेक्स्ट असेल तर ते टेक्स्ट इटॅलिकमध्ये कन्वर्ट करतो. समजा असं असेल, हाय तुषार, तर असं इटॅलिकमध्ये ते आउटपुट डिस्प्ले करतात. या ठिकाणी आपण जे आहे एक्झाम्पल पण पाहू त्याचं पुढं. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे आपला सब टॅग. तर आता या सब टॅगचा यूज काय आहे. ठीक आहे, तर सब टॅगचा यूज कशासाठी करतो आपण, जे आणि सब टॅगचा यूज कसा करायचा, तर इट डिफाईन सबस्क्रिप्ट टाईप. आता हा सबस्क्रिप्ट टाईप नेमकं कसा आहे, तर आपला हा सबस्क्रिप्ट टॅग काय करतो की समजा H2O आहे, तर हा H2Oचा जो 2 आहे तो या Hच्या खाली घालतो. म्हणजे समजा या ठिकाणी मी TUSHAR हे 3 लेटर खाली आणि 3 लेटर वरती असा हा सबस्क्रिप्ट टॅग करतो. जेणे की काय होतं की आपल्याला समजा काही फॉर्म्युले लिहायचे असले H2O CO2, तर असे फॉर्म्युले लिहिण्यासाठी या टॅगचा आपण यूज करतोय. ठीक आहे, आता नेक्स्ट टॅग आहे आपला, तो आहे सुपरस्क्रिप्ट टॅग. तर याचा यूज जो आपण सबस्क्रिप्ट बघितला त्याच्या उलट याचा यूज आहे. तर याचा यूज काय आहे, तर x², 2x², y² असे एक्सेट्रा एक्झाम्पल आपण बघतो. तर या एक्झाम्पलनुसार, तर हा जो स्क्वेअर आहे किंवा x³ तर हे जे स्क्वेअर क्यूब अदर काय आहे, तर हे देण्यासाठी आपण सबस्क्रिप्टचा या सुपरस्क्रिप्टचा यूज करतो. आणि सबस्क्रिप्टचा आपण काही H2O वगैरे लिहिण्यासाठी त्याचा यूज करतो. तर हे आहे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. तर आपण यांचे एक्झाम्पल बघू. तर आता आपण या ठिकाणी ह्या कोडचा यूज करू. तर या ठिकाणी आपण सर्वात प्रथम बघितलं आहे की आपला बोल्ड टॅग. तर ह्या बोल्ड टॅगचा यूज कसा करायचा,
सिम्पली काय करायचं, जे पण बॉडीमध्ये लिहायचं, बॉडीमध्ये बी आणि त्या बी टॅग हा ओपन आणि क्लोज करून घ्यायचा. आता त्याच्या आतमध्ये काही कंटेंट लिहायचे. तर समजा या ठिकाणी लिहू धिस इज बोल्ड टॅग. ठीक आहे. तर आता याचा आउटपुट बघू. तर आउटपुट पाहू शकता, धिस इज बोल्ड टॅग हे बोल्डमध्ये आलं. आता हेच आउटपुट समजा आपण कॉपी करू, धिस इज बोल्ड टॅग हे कॉपी केलं आणि सिम्पली इथे पेस्ट करून दिलं. ठीक आहे. तर आपण पाहू शकता बदल की हे धिस इज अ बोल्ड टॅग हे सिम्पल फॉर्मॅटमध्ये आहे आणि हे बोल्ड केलेलं आहे. तर दोन्हीत अंतर या ठिकाणी बघू शकताय. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपला आय टॅग, इटॅलिक, ज्याला आपण इटॅलिक बोलतोय. तर सिम्पली आपल्याला आय प्रेस करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. तर व्हीएस कोड आपल्याला हे सिस्टम देतं की ॲटोमॅटिकली ते आपल्याला जे टॅग असेल तो सजेस्ट करून देतो. ठीक आहे. तर या ठिकाणी करू धिस इज अ इटॅलिक्स टॅग. तर या ठिकाणी धिस इज अ आय टॅग. तर या ठिकाणी पाहू शकता हे धिस इज जे आहे, धिस इज अ टॅग हे पूर्णपणे इटॅलिकमध्ये आलेलं आहे आणि जे फर्स्ट आहे ते बोल्डमध्ये आलेलं आहे. आणि याच्यातच अजून एक तिसरा टॅग आहे जो आहे यू टॅग, अंडरलाईन ज्याला बोलतो आपण. तर यू टॅग या ठिकाणी धिस इज यू टॅग. तर या ठिकाणी बघू शकता की धिस इज अ यू टॅगच्या खाली अंडरलाईन आलेली आहे. तर हे 3 मेन टॅग्स आहे आपण टेक्स्ट एडिट करण्यासाठी वापरू शकतोय. बोल्ड टॅग, इटॅलिक टॅग आणि अंडरलाईन टॅग. आता नेक्स्ट आहे आपलं सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट. तर यांचा यूज कसा करायचा हे आपण बघू. आपल्याला समजा H2O आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघू शकता H2O डिरेक्टली या ठिकाणी दिसून राहिलं आहे की सेम लाईनमध्ये दिसते. आणि अजून एक जसं की या ठिकाणी मी डिफरंट 4 लाईन्स बनवल्या आहेत. ठीक आहे. पण या ठिकाणी आपल्याला सर्व एकाच लाईनमध्ये डिस्प्ले होते. तर हे टाळण्यासाठी आपल्याला एक टॅग आहे त्याचा यूज करायचा आहे. त्याला म्हणतात BR टॅग, म्हणजेच की लाईन ब्रेक होते. BR टॅग या ठिकाणी बघू शकता धिस इज बोल्ड टॅगच्या खाली पुन्हा न्यू लाईनला आलं. आता हे प्रत्येक लाईनला आपल्याला ॲप्लाय करायचं आहे किंवा टाकायचं आहे. ठीक आहे. तर कॉपी केलं, या ठिकाणी खाली टाकलं आहे, पुन्हा खालच्या लाईनला आणि ह्या लाईनला नंतर टाकू. तर या ठिकाणी बघू शकता एका खाली एक आलं आहे. ठीक आहे. आणि जर का अजून एक BR टॅग दिला तर काय होईल या ठिकाणी देऊन पाहू. तर या ठिकाणी एक मध्ये स्पेस पडेल. जेवढे आपण BR टॅग देऊ तेवढा या ठिकाणी स्पेस वाढत जाईल. ठीक आहे. खाली 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 येत राहील. तर हा टॅग इथपर्यंत. आता आपल्याला सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट बघायचं आहे. तर आपण सर्वात प्रथम पाहू सबस्क्रिप्ट कसं करायचं आहे. तर सबस्क्रिप्टचा जो टॅग आहे तो आहे फक्त सब. सबस्क्रिप्टचा टॅग काय आहे, फक्त सब. तर या ठिकाणी सब केलं आहे, हा त्याचा टॅग झाला आहे. ठीक आहे. पण हा टॅगचा आता यूज कसा करायचा. तर ह्या टॅगचा यूज करायचा तुम्हाला जे वर्ड किंवा जो अंक तुम्हाला सबस्क्रिप्ट करायचा आहे तो अंक ह्या टॅगच्या आतमध्ये टाकून द्यायचा आहे. आता H एकीकडे, 2 एकीकडे आणि O एकीकडे. आता आउटपुट बघूया काय आलं. तर या ठिकाणी H2Oचं आउटपुट बघू शकताय काय आलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्टचा यूज करायचा आहे. आता सुपरस्क्रिप्टचा यूज करण्यासाठी समजा आपण यूज करू x² प्लस y² इज इक्वल्स टू Z. ठीक आहे. तर हा आपला फॉर्म्युला आहे. पण या ठिकाणी दिसताना काय दिसतंय
x2 प्लस y2 इज इक्वल टू झेड. या ठिकाणी आउटपुट पण बघू आपण. BR टॅग लावू एकदा इथं. ठीक आहे. तर या ठिकाणी पण आपण बघू शकता नेक्स्ट x2 प्लस y2 इज इक्वल टू झेड आपल्याला इथं दिसतंय. पण आपल्याला तसं नाही पाहिजे. आपल्याला पाहिजे x² प्लस y² इज इक्वल टू झेड. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण यूज करतोय सुपरस्क्रिप्ट. तर सुपरस्क्रिप्टचा टॅग कोणता आहे? तर सुपरस्क्रिप्टचा टॅग आहे सिम्पली सूप. ठीक आहे. तर या ठिकाणी करू सूप आणि एंटर. तर आता या सूपमध्ये काय टाकायचं नेमकं? तर आपल्याला जे कंटेंट स्क्वेअरला घ्यायचे ते कंटेंट याच्यामध्ये टाकायचे. या सूपमध्ये टाकायचा 2. त्यानंतर अजून एक सूप घ्यायचा इथे A+चा आयकॉन, त्यानंतर Y आणि त्यानंतर इथं करायचं आहे सूप. या ठिकाणी स्पेस देऊन मग जेणेकरून आपल्याला ते सजेस्ट करेल सूप 2. ठीक आहे. आणि इक्वल टू झेड. तर या ठिकाणी आता पाहू शकता x² प्लस y² इज इक्वल टू झेड आला आहे. तर या प्रकारे आपण विविध टेक्स्ट फॉर्मॅटिंगचा यूज करू शकता आपली वेबसाईट चांगली बनवण्यासाठी. ठीक. तर आजच्या व्हिडिओचे आपले हे 4 टॉपिक होते. फर्स्ट टॉपिक आहे आपला फोन ॲप्लिकेशन कोणते आहे ज्यामध्ये आपण HTMLचे कोड रन करू. सेकंड आहे व्हॉट इज HTML. आणि तिसरं आहे HTML डॉक्युमेंट. आणि चौथा आहे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स जे HTMLमध्ये यूज केले जाते. तर जे आहे ते तुम्हाला सांगितलेले आहे. फर्स्ट आहे इटॅलिक किंवा बोल्ड, नंतर इटॅलिक, त्यानंतर अंडरलाईन, त्यानंतर सब, त्यानंतर सूप. हे 5 टॅग आहेत जे की टेक्स्ट फॉर्मॅटिंगसाठी यूज केले जातात. आणि जे बॉडी टॅगचे ॲट्रिब्यूट्स आहे ते वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे. तर आजच्या पार्टमध्ये एवढंच. भेटूया पुढल्या पार्टमध्ये.